गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। एकीकडे रंगपंचमीचा जल्लोष साजरा होत असताना कोल्हापुरात राजारामपुरी मातंग वसाहतीत एक घटना उघडकीस आली आहे। व्यसनाधीन सख्या भावाच्या सततच्या त्रासाला कंटाळून लहान भावानंच त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे। स्टेनलेस स्टीलच्या बाटलीनं डोक्यात अनेक प्रहार करून त्यानं हा अमानुष खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी 6:30 वाजता घडली। हर्ष विलास पांढरबळे, वय वर्ष 23, राहणार मातंग वसाहत, चौथी गल्ली असं मृत तरुणाचं नाव असून संशयित यश विलास पांढरबळे, वय वर्ष 19 ने घटनेनंतर लगेच राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर होऊन कबुली दिली। शाहू मिल समोरील अण्णाभाऊ साठे शाळेजवळील 2 मजली घरात ही घटना घडली आहे। मृत हर्ष विवाहित असून त्याला 1-2 वर्षाची मोठी आणि 15 फेब्रुवारीला जन्मलेली लहान अशा 2 मुली आहेत। हर्षचा भाऊ यश हा अविवाहित असून मातंग वसाहतीतच हर्ष सोबत राहतो। हर्ष वाढपीचं काम करत असला तरी गांजाचं व्यसन आणि मद्यप्राशनानं तो ग्रासला होता। सायंकाळ नंतर व्यसनाच्या धुंदीत कुटुंबियांना त्रास देत मारहाण करून तो शिवीगाळ करत असे। नुकत्याच जन्मलेल्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानं नैराश्यग्रस्त झाल्यानं 4-5 दिवसांपासून त्याच्याकडून घरात वाद तीव्र झाले होते। पत्नी आईशी भांडण करत बाळाला टेरेसवरून फेकण्याचा प्रयत्न केल्याचं देखील शेजारी सांगतात। त्यामुळे कुटुंब या प्रकाराला वैतागलं होतं। रविवारी सायंकाळी घरातील हॉलमध्ये किरकोळ कारणावरून हर्ष आणि यश यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरू झाला। दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले। संतापलेल्या यशनं जवळच असलेली पाण्यानं भरलेली स्टेनलेस स्टीलची बाटली उचलली आणि त्या बाटलीनं हर्षच्या डोक्यावर एका पाठोपाठ अनेक वेळा जोरदार वार केले। तसेच स्टीलच्या परातीनंही हर्षवर हल्ला चढवला। वर्मी इजा होऊन हर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडला, खाली कोसळला। डोक्यातून रक्तस्त्राव होऊन काही मिनिटातच हर्षचा मृत्यू झाला। यावेळी झालेल्या झटापटीत यशचे कपडे, बूट रक्तानं माखले होते। आपल्याकडून भावाचा खून झाल्याचं लक्षात येताच यश तिथून निसटला आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यात तो हजर झाला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।